Hello everyone, today we are going to learn standard 6 practice set 36. Question number 1 आहे observe the figure below and write the types of the triangle based on its angle. दिलेल्या triangles चे आपल्याला नाव राईट करायचे आहे त्यांच्या अँगलच्या अकॉर्डिंग. ओके, सो अँगल अँड ट्रायंगल यामध्ये काय डिफरन्स आहे? सपोज इथे मी वन लाईन ड्रॉ केली अँड सेकंड लाईन ह्या लाईनला अटॅच करूनच ड्रॉ केली, तर दोन्ही लाईन इथे अटॅच झालेल्या आहे. हा इथे एक अँगल बनलेला आहे. ओके, याला नाव देते ABC. हा एक अँगल बनला. आता ह्याच अँगलला आपण परत जॉईन करू A व्हर्टेक्स अँड C व्हर्टेक्स. तर किती साइड झाल्या बघा? 1 2 3 3 साइड झाल्या, म्हणजे इथे बनला हा ट्रायंगल. सो अँगल अँड ट्रायंगल मध्ये एक डिफरन्स असा आहे की अँगल मध्ये 2 साइड असतात. ओके, असा अँगल ड्रॉ केला होता आपण आधी. या अँगल मध्ये 2 साइड आणि हा ट्रायंगल आहे, ह्या ट्रायंगल मध्ये 3 साइड. सो दिलेले जे ट्रायंगल्स आहे यांचे नेम आपल्याला त्यांच्या अँगलच्या अकॉर्डिंग राईट करायचे आहे. सो फर्स्ट बघा इथे PQR, यामध्ये राईट अँगलचं साइन दिलेलं आहे ना, म्हणजे Q हा राईट अँगल आहे, तर हा पूर्ण ट्रायंगल राईट अँगल ट्रायंगल असणार आहे. ओके, राईट अँगल ट्रायंगल PQR इज राईट अँगल ट्रायंगल. सेकंड बघा XYZ, ह्या Y जो अँगल आहे ह्यांचा आपल्याला मेजरमेंट दिलेला आहे 125. मग तुम्हाला माहितीच असेल की 90 डिग्री पेक्षा ग्रेटरचे जे अँगल्स असतात, 90 डिग्री पेक्षा ग्रेटरचे अँगल असतात ते ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल असतात. ओके, अँड 90 डिग्रीच्या बिलो साइडचे ॲक्यूट अँगल ट्रायंगल असतात. ओके, अँड 90 डिग्रीचा अँगल कोणता असतो? राईट अँगल ट्रायंगल, जो की आताच आपण राईट केला, हा 90 डिग्रीचा असतो. सो 90 डिग्रीच्या वरती आहे 125. हा अँगल ऑब्ट्यूस अँगल आहे, म्हणजे हा ट्रायंगल पण ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल असणार. ओके, नेक्स्ट बघा LMN ही फिगर आहे. यामध्ये M चं मेजरमेंट 48 आहे, L मेजरमेंट 70 डिग्री अँड N मेजरमेंट 62 डिग्री. यामध्ये 90 पेक्षा कमीच आहे सर्व अँगल्स. 48, 70 अँड 62 हे सर्व 90 पेक्षा छोटे अँगल्स आहे. म्हणजे 90 पेक्षा जर छोटे आहे तर तो असतो अक्यूट अँगल ट्रायंगल. अक्यूट अँगल ट्रायंगल आहे ना इझी. चला नेक्स्ट क्वेश्चन घेऊ. क्वेश्चन नंबर 2 आहे ऑब्झर्व द फिगर बिलो अँड राईट द टाइप्स ऑफ द ट्रायंगल बेस्ड ऑन इट्स साइड. यामध्ये आपल्याला साइडच्या अकॉर्डिंग त्या ट्रायंगलचे नेम राईट करायचे आहे. फर्स्ट क्वेश्चन मध्ये आपण त्यांच्या अँगलच्या अकॉर्डिंग नेम राईट केले, आता आपल्याला साइडच्या अकॉर्डिंग नेम राईट करायचे आहे. सो फर्स्ट फिगर ABC दिलेली आहे. ABC या फिगर मध्ये काय कॉमन दिसत आहे बघा बरं. ह्या ज्या साइड वरती मार्क केलेले आहे हे कॉमन दिसत आहे ना. हे AB ला सेम साइडला म्हणजे सेम मार्क आहे तिथे. तर सेम मार्क्स असल्याचं मीनिंग काय आहे, त्यासाठी थोडंसं बेसिक समजून घेऊया. बघा आपल्या बुक्स मध्ये काही डेफिनेशन्स दिलेले आहेत ना, ह्या रीड करू. द ट्रायंगल विथ ऑल 3 साइड इक्वल इज कॉल्ड अन इक्विलॅटरल ट्रायंगल. एका ट्रायंगल मध्ये जर तीनही साइड ह्या इक्वल असतील, 3 साइड इक्वल असतील, तर त्याला इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणतात. ओके, सो बघा आता या ठिकाणी इथे आपल्याला इक्वल मार्किंग दिसत आहे. या इक्वल मार्किंगचं मीनिंग काय आहे की ह्या साइड पूर्ण तिन्ही इक्वल साइड आहे. मग साइड जर इक्वल आहे तर तो इक्विलॅटरल ट्रायंगल असणार आहे. ओके, ट्रायंगल ABC इज अँड पाहिजे इथे. ओके, इज अन इक्विलॅटरल ट्रायंगल. नेक्स्ट बघा आता DEF, यामध्ये पण आपल्याला मार्किंग दिलेली आहे साइड वरती. इथे 1 मार्किंग, इथे 2 आणि इथे 3. सो या मार्किंगचं मीनिंग काय आहे ते बघूया. आता ही थर्ड वाली डेफिनेशन बघा. अ ट्रायंगल विथ नो 2 साइड इक्वल इज कॉल्ड अन स्कॅलॅन ट्रायंगल. अशा ट्रायंगल ज्यांच्या साइड दोन्ही साइड ह्या इक्वल नाही. 2 साइड इक्वल नाही मीन्स व्हॉट? ऑल साइड आर डिफरंट. तीनही साइड ह्या डिफरंट असतील. तीनही साइड जर डिफरंट असतील तर तो स्केलेन ट्रायंगल आहे. म्हणजे इथे ह्या ट्रायंगलच्या तिन्ही साइड ह्या डिफरंट आहे. ही 1 साइड, ही सेकंड आणि ही थर्ड. मार्किंग डिफरंट आहे म्हणजे साइड पण डिफरंट आहे.
तर आपल्याला हे आन्सर येणार स्केलेन ट्रायंगल. स्केलेन ट्रायंगल. ओके, नेक्स्ट बघूया. नेक्स्ट आहे UVW. यामध्ये ओनली 2 मार्किंग्स दिलेले आहे. 2 साइडला मार्क केलेला आहे, थर्ड साइडला मार्क केलेलं नाही. याचं मीनिंग असं आहे की ह्या दोन्ही साइड इक्वल आहे. त्याची डेफिनेशन बघू. A triangle with 2 equal side is called an isosceles triangle. जर एका ट्रायंगलच्या 2 साइड्स ह्या इक्वल असतील तर त्याला आयसोस्केल ट्रायंगल म्हणत असतात. ओके, तर ह्या ट्रायंगल मध्ये 2 साइड इक्वल आहे म्हणून हे आयसोस्केल ट्रायंगल आहे. Triangle UVW is an isosceles triangle. ओके, खूप इझी आहे. तुम्हाला फक्त 3 डेफिनेशन्स लक्षात ठेवायचे आहे. फर्स्ट डेफिनेशन आहे, जर ट्रायंगलच्या ऑल साइड ह्या इक्वल असतील तर इक्विलॅटरल ट्रायंगल, इक्वल साइड इक्विलॅटरल ट्रायंगल असं पण तुम्ही लक्षात ठेवू शकता. अँड नेक्स्ट आपल्याला लक्षात ठेवायचं की ज्या ट्रायंगलच्या 2 साइड्स इक्वल आहे तो कोणता? आयसोस्केल ट्रायंगल. अँड असा ट्रायंगल की ज्यांच्या तिन्ही साइड ह्या डिफरंट असतील तो आहे स्केलेन ट्रायंगल. ओके, नाउ क्वेश्चन नंबर 3. As shown in the figure, Avinash is standing near his house. He can choose from 2 roads to go to school. Which way is shorter? Explain why. इथे आपल्याला अविनाशचे होम दाखवलेले आहे, अविनाशचे हाऊस आणि इथे स्कूल आहे. इथे 2 रोड्स आहे. फर्स्ट रोड आहे ABBC, म्हणजे इथून इथपर्यंत हा फर्स्ट रोड आहे अँड AC हा सेकंड रोड आहे. सो अविनाश कोणता रोड चूज करणार आणि कोणता रोड अविनाशला शॉर्टर होणार आहे स्कूलपर्यंत जाण्यासाठी हे फाइंड करायचं आणि एक्सप्लेन करायचं आहे की हाच रोड का आपण चूज केलेला आहे. बघा आन्सर. 2 रोड आर रोड AB अँड रोड BC. ABBC हा फर्स्ट रोड आहे, म्हणजे इथून जर अविनाशने स्टार्टिंग केली चालत जायला स्कूलपर्यंत तर हा A पासून C पर्यंत हा फर्स्ट रोड. अँड सेकंड रोड बघा, डायरेक्ट रोड दिलेला आहे AC. इथून डायरेक्ट रोड दिलेला आहे AC हाऊस पासून स्कूलपर्यंत. सो कोणता रोड शॉर्टर होणार आहे? बघा इथे आपल्याला डायग्रामवरूनच समजतं आहे की हा AC रोड शॉर्टकट होणार आहे. ठीक आहे, बघा आन्सर. ऑल द रोड टुगेदर टू फॉर्म अ ट्रायंगुलर शेप. जर सर्व रोड जॉईन केले, AC आणि ABC हे रोड जर जॉईन केले तर इथे ट्रायंगुलर शेप तयार होतो. सो बाय प्रॉपर्टी ऑफ ट्रायंगल, सम ऑफ द लेंथ ऑफ एनी 2 साइड इज ग्रेटर दॅन द लेंथ ऑफ द थर्ड साइड. आपण ट्रायंगलच्या प्रॉपर्टीच्या नुसार इथे बघणार आहोत की जर ट्रायंगलच्या 2 साइडच्या कोणतेही 2 साइड घेतल्या आपण, त्यांची जर ॲडिशन केली, सपोज ABBC ह्या 2 साइड घेतल्या, यांची ॲडिशन केली तर यांची ॲडिशन ऑलवेज या थर्ड साइडच्या पेक्षा ग्रेटर असायला पाहिजे. अंडरस्टँड? सो इथे लेंथ AB प्लस लेंथ BC इज ग्रेटर दॅन AC. हे AB अँड BC ही लेंथ आपल्याला ग्रेटर दिसत आहे ना या AC पेक्षा, म्हणून शॉर्टर कोणती असणार आहे? AC. हेन्स AC इज शॉर्टर. अंडरस्टँड? नाउ क्वेश्चन नंबर 4. द लेंथ ऑफ द साइड ऑफ सम ट्रायंगल्स आर गिव्हन. से व्हॉट टाइप्स ऑफ द ट्रायंगल्स दे आर. काही आपल्याला ट्रायंगल्सची लेंथ दिलेली आहे, ती लेंथच्या अकॉर्डिंग आपल्याला फाइंड करायचं आहे की ते ट्रायंगल कोणत्या टाईपचे आहे. सो त्यासाठी आपल्याला काही डेफिनेशन बघणे खूप आवश्यक आहे. बघा इथे जे हा डार्क डेफिनेशन दिसत आहे हे आपल्याला लर्न करायचे आहे. अ ट्रायंगल विथ ऑल 3 साइड इक्वल इज कॉल्ड ॲन इक्विलॅटरल ट्रायंगल. जर एखाद्या ट्रायंगलच्या तिन्ही साइड पूर्ण साइड ह्या इक्वल असतील, म्हणजे सेम साइड असतील, तर त्याला आपण इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणायचं. सेकंड प्रॉपर्टी बघा, द ट्रायंगल विथ 2 इक्वल साइड इज कॉल्ड ॲन आयसोस्केल ट्रायंगल. जर ट्रायंगलच्या 2 साइड इक्वल असतील तर तो आयसोस्केल ट्रायंगल असतो. अ ट्रायंगल विथ नो 2 साइड इक्वल इज कॉल्ड अ स्केलेन ट्रायंगल. ट्रायंगलच्या 2 साइड इक्वल नसतील म्हणजेच काय की ट्रायंगलच्या तिन्ही साइड ह्या डिफरंट आहेत. ओके, ट्रायंगलच्या तिन्ही साइड ह्या डिफरंट जर असतील तर तो स्केलेन ट्रायंगल.
ओके, आता लक्षात कसं ठेवायचं बघा, जर ट्रायंगलच्या तिन्ही साईड इक्वल आहे तर इक्विलॅटरल ट्रायंगल, इक्विलॅटरल, तिन्ही साईड सेम आहे, इक्वल आहे तर इक्विलॅटरल ट्रायंगल. नेक्स्ट, दोन साईड म्हणजे टू साईड इक्वल आहे तर आयसोस्केल, आयसो मीन्स टू, आयसोस्केल ट्रायंगल. अँड जर तिन्ही साईड डिफरंट असतील तर स्केलेन ट्रायंगल. ओके, सो चला बघूया तो क्वेश्चन. फर्स्ट एक्झाम्पल दिलेला आहे 3 सेंटीमीटर, 4 सेंटीमीटर, 5 सेंटीमीटर. म्हणजे ट्रायंगलच्या 3 साईडचे आपल्याला सेंटीमीटरमध्ये मेजरमेंट दिलेली आहे. 3, 4 अँड 5 हे तिन्ही मेजरमेंट डिफरंट आहे. आताच आपण बघितलं प्रॉपर्टी की तिन्ही मेजरमेंट डिफरंट असतील, लेंथ डिफरंट असतील तर तो ट्रायंगल कोणता असतो? स्केलेन ट्रायंगल. लेंथ ऑफ द 3 साइड ऑफ द ट्रायंगल आर डिफरंट. इथे आपल्याला ती ट्रायंगलच्या तिन्ही लेंथ ह्या डिफरंट दिसत आहे, दॅट इज इट इज स्केलेन ट्रायंगल. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल 3.4, 3.4 अँड 5. बघा इथे हे टू साइड इक्वल दिलेले आहेत ना, सो लेंथ ऑफ द टू साइड ऑफ द ट्रायंगल आर इक्वल. दोन साइड जर इक्वल असतील तर तिथे आयसोस्केल ट्रायंगल असतो. ओके, नेक्स्ट बघा एक्झाम्पल नंबर थर्ड 4.3 सेंटीमीटर, 4.3 सेंटीमीटर अँड 4.3 सेंटीमीटर. ऑल साइड आर इक्वल. ह्या 3.4 सेंटीमीटर तिन्ही साइड इक्वल आहे. इक्वल असला तर कोणता ट्रायंगल असतो? इक्विलॅटरल ट्रायंगल. ऑल द 3 साइड ऑफ अ ट्रायंगल आर इक्वल, सो दॅट इज इक्विलॅटरल ट्रायंगल. ओके, फोर्थ एक्झाम्पल बघा 3.7 सेंटीमीटर, 3.4 सेंटीमीटर अँड 4 सेंटीमीटर. ओके, इथे ऑल साइड जे आहे ह्या अनइक्वल आहेत, डिफरंट आहेत. सो ऑल द 3 साइड्स ऑफ अ ट्रायंगल आर डिफरंट लेंथ, इट इज स्केलेन ट्रायंगल. अंडरस्टँड? सेम साइड असल्या तर इक्विलॅटरल ट्रायंगल, टू साइड सेम असेल तर आयसोस्केल ट्रायंगल अँड 3 साइड डिफरंट असतील तर स्केलेन ट्रायंगल. ओके, now question number 5. The length of the 3 segments are given for constructing a triangle. Say whether a triangle with these sides can be drawn. Give the reason for your answer. इथे आपल्याला काही लेन्स मेजरमेंट दिलेले आहे ट्रायंगल ड्रॉ करण्यासाठी. त्या मेजरमेंटच्या अकॉर्डिंग जर आपण ट्रायंगल ड्रॉ करू शकत असलो तर आपल्याला ते पण राईट करायचं आहे रिझन की आपण ट्रायंगल का ड्रॉ करू शकत आहे. अँड जर आपण त्या मेजरमेंटनुसार ट्रायंगल ड्रॉ करू शकत नाही तर ते पण रिझन आपल्याला राईट करायचं आहे. बघा इथे फर्स्ट एक्झाम्पल 17 सेंटीमीटर, 7 सेंटीमीटर, 8 सेंटीमीटर. ठीक आहे, सो आपल्या बुकमध्ये आपल्याला एक प्रॉपर्टी दिलेली आहे ट्रायंगलची. त्या प्रॉपर्टीच्या अकॉर्डिंग आपण हे एक्झाम्पल सॉल्व्ह करू. बाय प्रॉपर्टी ऑफ ट्रायंगल इट इज नोन दॅट द सम ऑफ द लेंथ ऑफ एनी टू साइड्स ऑफ अ ट्रायंगल is greater than the length of the third side of a triangle. ही प्रॉपर्टी इथून स्टार्ट होते इथपर्यंत. प्रॉपर्टीचं मिनिंग काय आहे? जर ट्रायंगलच्या दोन साईडची आपण ॲडिशन केली तर त्या दोन साईडच्या ॲडिशन पेक्षा थर्ड साईड ही ग्रेटर असायला पाहिजे. ओके, सपोज इथे एक ट्रायंगल आहे, हे एक्झाम्पलसाठी ड्रॉ करत आहे, समजण्यासाठी तुम्ही ड्रॉ नाही करायचं. सपोज ही एक्स साईड, ही वाय साईड आणि ही झेड साईड आहे. ठीक आहे, आता मी या एक्स अँड वायला प्लस जर केलं, यांची मेजरमेंट मी प्लस केली, सपोज ही 3 आहे, ही 4 आहे, तर आणि इथे 6 लिहिलेली आहे, एक्स 3 आहे, वाय 4 आहे. दोन्हीही साईडचे ॲडिशन जर गेली तर थर्ड साईडपेक्षा ग्रेटर यायला पाहिजे, तरच आपण तो ट्रायंगल ड्रॉ करू शकतो. मग इथे बघा, here sum of the 7 and 8 are not greater than the 17. म्हणजे 7 and 8 यामध्ये कोणाची ॲडिशन करायची आहे आपल्याला हे पण डिसाईड करायचं. मोठा नंबर कोण आहे? ग्रेटर नंबर. जो ग्रेटर नंबर आहे तो सोडून द्यायचा, रिमेनिंग 2 नंबर्स घ्यायचे. ह्या रिमेनिंग 2 नंबरची ॲडिशन ह्या नंबरपेक्षा ग्रेटरच यायला पाहिजे ऑलवेज, तेव्हाच आपण तो ट्रायंगल ड्रॉ करू शकतो. म्हणून मी इथे असं राईट केलं, हिअर सम ऑफ द 7 and 8 आर नॉट ग्रेटर दॅन 17. 7 and 8 किती होणार? 15. So 15 are not greater than 17. Okay, so a triangle cannot be drawn. अंडरस्टँड? एक एक्झाम्पल तुम्हाला समजलं तर पुढचे एक्झाम्पल तुम्ही इझिली करू शकता. फक्त तुम्हाला एवढंच लक्षात ठेवायचं आहे
की ट्रायंगलच्या दोन साईडची ॲडिशन ही थर्ड साईडपेक्षा ग्रेटर यायला पाहिजे, तेव्हाच आपण तो ट्रायंगल ड्रॉ करू शकतो. सो हा फर्स्ट एक्झाम्पलमध्ये जर हा मेजरमेंट दिलेला आहे, या मेजरमेंटचा ट्रायंगल आपण ड्रॉ करू शकत नाही, हे तर आपण रिझन राईट केलं. ओके, हे 7 सेंटीमीटर, 24 सेंटीमीटर अँड 25 सेंटीमीटर. Answer, sum of the length of any two sides is greater than the length of the third side. इथे पण मी प्रॉपर्टी राईट केलेली आहे बिकॉज आपल्याला रिझन राईट करायचं असते म्हणून. आताच आपण प्रॉपर्टी बघितली की जर दोन साईडची आपण ॲडिशन केली तर थर्ड साईडपेक्षा ग्रेटर यायला पाहिजे ती ॲडिशन. सो हेच अ ट्रायंगल विथ साईड 7 सेंटीमीटर, 24 सेंटीमीटर, 25 सेंटीमीटर कॅन बी ड्रॉन. आता इथे एक्झाम्पल बघा. इथे 7 अँड 24 ह्या टू साईडची आपण ॲडिशन केली तर 24 पेक्षा ऑलवेज ग्रेटरच असणार आहे थर्ड साईडपेक्षा. अंडरस्टँड? म्हणून हा ट्रायंगल आपण ड्रॉ करू शकतो. ठीक आहे, काही अडचण असेल तर कमेंटमध्ये नक्कीच कळवा. नेक्स्ट एक्झाम्पल, 9 सेंटीमीटर, 6 सेंटीमीटर अँड 16 सेंटीमीटर. हिअर 9 अँड 6, आता ग्रेटर बघा बरं, यामध्ये कोण आहे? 16 ग्रेटर आहे. मग 9 आणि 6ची ॲडिशन करायची. 9 आणि 6ची ॲडिशन किती येणार? 15. सो 15 आर लेस दॅन 60. थर्ड साईडपेक्षा 15 हा स्मॉलर आहे. मग काय ड्रॉ होणार का ट्रायंगल? नो. हिअर द सम ऑफ द टू साइड्स आर नॉट ग्रेटर दॅन द थर्ड साईड, सो द ट्रायंगल कॅन नॉट बी ड्रॉन. दोन साईडचे ॲडिशन थर्ड साईडपेक्षा ग्रेटर येत नाही, म्हणून हा ट्रायंगल ड्रॉ होणार नाही. ओके, फोर्थ एक्झाम्पल बघा. 8.4 centimeter, 16.4 centimeter, 4.9 centimeter. Here 8.4 plus 4.9 is less than 16.4. ग्रेटर साईड इथे 16 आहे म्हणून मी 8.4 and 4.9 ची ॲडिशन केली तर या 16.4 पेक्षा कमीच येत आहे, म्हणून हेन्स ट्रायंगल कॅन नॉट बी ड्रॉन. म्हणून इथे आपण ट्रायंगल ड्रॉ करू शकत नाही. ओके, आता एक्झाम्पल नंबर 5 आहे. 15 सेंटीमीटर, 20 सेंटीमीटर अँड 25 सेंटीमीटर. हिअर 15 सेंटीमीटर प्लस 20 सेंटीमीटर इज ग्रेटर दॅन 25 सेंटीमीटर. ओके, बघा यामध्ये ग्रेटर साईड कोण आहे? 25 आहे. सो स्मॉलर साईडची मी ॲडिशन केली तर इथे 15 प्लस 20 35. सो 35 ही ॲडिशन ह्या 25 पेक्षा ग्रेटर येत आहे, आपल्याला ग्रेटरच पाहिजे. हिअर सम ऑफ द लेंथ ऑफ टू साइड्स इज ग्रेटर दॅन द थर्ड साईड. दोन साईडची जर आपण ॲडिशन केली तर त्यांची सम ही थर्ड साईडपेक्षा ग्रेटर येत आहे. हेन्स अ ट्रायंगल कॅन बी ड्रॉन. इझी आहे. नेक्स्ट बघा, 12 सेंटीमीटर, 12 सेंटीमीटर अँड 16 सेंटीमीटर. ग्रेटर कोण आहे? 16 सेंटीमीटर. सो ह्या टू रिमेनिंग साईडचे ॲडिशन करायचे. 12 अँड 12, 24. 24 इज ग्रेटर दॅन 16. ओके, सो हिअर सम ऑफ द लेंथ ऑफ द एनी टू साइड्स इज ग्रेटर दॅन द लेंथ ऑफ द थर्ड साईड. या दोघांची ॲडिशन ही थर्ड साईडपेक्षा ग्रेटर आहे. ग्रेटर असेल तर आपण ट्रायंगल ड्रॉ करू शकतो. हेन्स अ ट्रायंगल कॅन बी ड्रॉन. अंडरस्टँड? खूप इझी आहे. सो डिअर स्टुडंट्स, इथे आपला हा प्रॅक्टिस कंप्लीट होतो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लगेच तुमच्या मित्रांना शेअर करा, आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया लगेच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.